सर्व भारतीय नागरिकास सप्रेम नमस्कार आणि जय भीम. मी सोन कांबळे. देशातील सध्याची परिस्थिती बघून शांत बसवत नाही म्हणून हा माझा प्रयत्न आहे. आपल्या संविधानाची उद्देशिकामध्ये आहे, आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व समान संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारे बंधुता प्रवर्धित करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशी ही प्रतिज्ञा आहे. पण देशात सध्याची परिस्थिती अशी आहे की तसे काही घडत नाहीये. देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारे विचार होत नाहीये. म्हणून या जनतेला काही गोष्टी माहिती नाहीये, ते माहिती करून देण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून संविधानाची उद्देशिका म्हणते संधीची समानता आणि 14 ऑक्टोबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण ही 10वी प्रतिज्ञा दिली आहे की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार, अशी ही प्रतिज्ञा आहे. ते केवळ बौद्ध उपासकांसाठीच नसून संविधानाच्या उद्देशिकामध्ये पण आहे की संधीची समानता सर्व नागरिकास देणे आवश्यक आहे आणि तशी सर्व जनतेची, भारतीय नागरिकाची मनस्थिती निर्माण व्हावी, मानसिकता निर्माण होण्यासाठी ही प्रतिज्ञा पण सर्वांना आवश्यक आहे. समता म्हणजे समानता. ही समानता भौतिक वस्तूसाठी मोजण्यासाठी वापरू शकतो, समानता हे शब्द. पण माणसात समानता नसते. जन्मताच विषमता असते. जन्माने असमान असतात. कोणी शक्तिमान असतात तर कोणी दुर्बल असतात. कोणी बुद्धिमान असतात तर काही अल्पबुद्धीचे असतात. कोणी श्रीमंत असतात तर कोणी गरीब असतात. अशा समाजात माणसात असमानता आहे. तर आपण असमानतेलाच योग्य असे म्हणून चालणार का? असमानतेला योग्य असे समजले तर चालणार नाही. कारण असमानतेला सत्य मानले तर गरिबाला किंमत नसणार आणि दुबळ्याला पण किंमत नसणार. मग त्यांचे जगणे कठीण होईल व समाजात शांतता नांदणार नाही. म्हणून समतेचा अर्थ धार्मिक दृष्टिकोनातून लक्षात घेणे आवश्यक आहे. तर हिंदूंच्या धार्मिक तत्वज्ञानामध्ये समानता दिसत नाही, भेदाभेद आहे. येथे माणसाला माणूस समजत नाही. ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होतो व त्याला मान्यता पण होते. समाजावर वाढलेले ते केवळ भांडवल नव्हते तर सर्व लोकांवर पसरलेले विषमतेचे जाळे होते. त्यालाच समता असे नाव ठेवले. हिंदू धर्माच्या अनेक जातींमध्ये विषमता आहे. तेली, तांबोळी, धोबी यांना समाजात खालच्या नजरेने बघतात.
त्यांचे सकाळी उठून तोंड पण बघणे पसंत करत नाही. अशी विषमता या हिंदू धर्मामध्ये आहे. अस्पृश्यांना तर काही सांगणेच अवघड आहे. पण याच समाजातील देशाच्या संविधानामुळे त्यांच्या कृतीने अनेक पदे भूषवित आहेत. ते या मनुवादी कट्टर ब्राह्मणांना पचत नाही, रुचत नाही, त्रास होतो. मी सर्वच ब्राह्मणांबद्दल बोलत नाही. बऱ्याच लोक चांगले आहेत. आताचे समाज तुम्ही पाहू शकता, कोठेच कोणाला त्रास होत नाही. सर्व ठिकाणी हॉटेल्स, सिनेमा हॉल, हॉस्पिटल्समध्ये सर्वांना समान वागणूक मिळते. आधी तर मागासलेल्या लोकांना हात लावणे पण चूक होती. पण आता त्याच माणसाचे संकटकाळी सर्वच चालते, त्याचे रक्त पण चालते. असे असताना प्रबुद्ध माणसांनी अशा 5000 वर्षापूर्वीची अंधश्रद्धा पाळणे गरजेचे आहे का? त्या गोष्टीमुळे कोणाची हत्या करणे योग्य आहे का? हे सर्व वैदिक ब्राह्मणाचे तत्वज्ञान आहे. सुज्ञ ज्ञानी हिंदूंनी विचाराने वागलेले कधीही चांगले असे वाटते. हिंदू खतरे में कसे खतरे में? देश स्वातंत्र्य झाल्यापासून पंतप्रधान हिंदूच आहेत. नाही की इटलीची सोनिया गांधी झाली. दुसऱ्या देशामध्ये हिंदूंचे पंतप्रधान झाले तर खुश होतात, आनंदित होतात. असे का?